महाडमध्ये राष्ट्रवादी उपकारांची परतफेड करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार गोगावले यांच्या विजयासाठी कसली कंबर. राष्ट्रवादीने घेतला खाडीपट्ट्यात भव्य मेळावा. मेळाव्यात राष्ट्रवादीने गोगावलेंना 40,000 पार करण्यासाठी बांधला चंग. तुडिल येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला तुफान गर्दी. आमदार गोगावले आणि विकास गोगावले यांनी तटकरे साहेबांसाठी प्रचंड मेहनत घेतली. आमदार गोगावले यांचे आणि विकास गोगावले यांचे उपकार फिटणार. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून निलेश महाडिक, सुभाष निकम यांनी केलं कार्यकर्त्यांना आवाहन. महाड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार शिवसेना उपनेते आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून गाव बैठका होत असतानाच आता महायुतीतील सहयोगी पक्ष देखील आमदारांच्या प्रचारासाठी सरसावलेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात तुडिल येथे आमदार गोगावले यांच्या समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे नेते सुभाष निकम, तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी प्रचंड मेहनत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी केलेली मेहनत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील उपकार असून त्याची परतफेड आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायची आहे. संपूर्ण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. महाड मतदारसंघात आमदार गोगावले यांना 40,000 पार मताधिक्याचा आकडा पार करण्यासाठी प्रयत्न करणार असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक सुभाष शेठ निकम, महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, जिल्हा सरचिटणीस मनसूर देशमुख, महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य रिहानभाई देशमुख, विभाग अध्यक्ष अत्तरभाई देशमुख, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष सचिन धोत्रे, तालुक्याचे सरचिटणीस बाळा सकपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपण युतीतून लढत आहोत. आपल्या युतीचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना आपण तटकरे साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलवलेली आहे. विरोधक काही बोलो, आपण युतीचा धर्म पाळून आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे. कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं काम त्यांनी खूप प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्यांच्या विजयामध्ये आमदार गोगावलेंचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीत आमदार साहेबांना आणि युतीचा धर्म पाळून निवडून आणून देऊ असे आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. माझ्या एवढ्याच सगळ्यांना विनंती आहे की विरोधक काय अफवा पसरवतील की आपण काम करतोय की नाही करतोय, त्यांच्याकडे लक्ष न देता आपण युतीचा धर्म पाळायचा आहे. खासदार साहेबांचा आदेश आहे, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्यांचं आपण आदेश पाळणारे एक सामान्य कार्यकर्ते आहोत आणि जसे आपण आजपर्यंत तटकरे साहेबांच्या पाठीशी आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करतोय, याच्या पुढे देखील आपण त्यांचं आदेश मानून आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे तटकरे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करायचं आहे. आणि मी एवढंच सांगतो की खाडीपट्ट्यातून किमान 2,000चं मताधिक्य आम्ही आमदार भरत गोगावलेंना देऊ आणि विजयामध्ये खाडीपट्ट्याचा सिंहाचा वाटा असेल एवढंच सांगून मी माझी 2 शब्द संपवताना रजा घेतो. मी सर्वांचंच महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे निवडणुकीचं पर्व सुरू झालंय. काही काळापूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत सर्वांनी घेतली आणि कठीण प्रसंग असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खऱ्या अर्थाने साथ दिली. आज त्यावेळेला खऱ्या अर्थाने महाड तालुक्यामध्ये आपण सर्वजण पाहत असताना त्यावेळेला महायुतीच्या माध्यमातून आपल्याला भरतशेठ गोगावले साहेबांनी फार मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं. मी त्या गोष्टीवरती बोलेनच, परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंडळी आहात. या ठिकाणी आज आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. अशा सभा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळीकडे होणार आहेत. त्याला कारण आहे की ज्या तटकरे साहेबांसाठी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी जी मेहनत घेतली ती मेहनत आज आपल्याला परतफेड करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. येणाऱ्या 20 तारखेला आपण त्यांना भरघोस मताने निवडून देणार आहोत.
आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो. मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की महाडमध्ये तसे प्रस्थापित 2 पक्ष आहेत. मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी त्यांचा पक्ष 1 नंबर आहे. उद्याही तो 1 नंबरच राहणार आहोत, 100% यात काही शंका नाही. परंतु त्यांचे विरोधक या ठिकाणी तालुक्यामध्ये 2 नंबरचा पक्ष हा नाकारता सुद्धा येणार नाही. परंतु 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचं आज खऱ्या अर्थाने आपण हे चित्र या ठिकाणी पाहतोय. आणि एवढे सगळे प्रबळ असताना सुद्धा या ठिकाणी ही सर्व मंडळी सुभाष शेठ जी आहे ती आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या विचारधारेवरती काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. साहेबांचं काम फार मोठं आहे. साहेब 5 वेळा खासदार झाले, 5 वेळा आमदार झाले, 2 वेळा खासदार झाले, 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. निवडणुका येतात जातात, परंतु आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी सर्व मंडळी ठाम आहेत. आज साहेबांचा आदेश आहे. साहेबांचा आदेश आपल्याला तेव्हाच दिलेला आहे की ज्या वेळेला ठरलेलं आपलं खासदारकीच्या टायमामध्ये भरतशेठ गोगावले साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतली. आणि त्या ठिकाणी मेहनत घेत असताना कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीने त्या ठिकाणी आमदार साहेबांनी मदत त्या ठिकाणी कार्यकर्त्याला मिळवून दिलेली आहे. आणि तो बहुसंख्य मतदान त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी साहेब आपले खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे कधी विसरणार नाही. विरोधक त्या ठिकाणी वावड्या उठवतात, वावड्या अशा उठवतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घराच्या बाहेर पडत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करत नाहीत. विरोधकांना माझं आज सांगणं आहे आणि युतीच्याही आमच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे, जे कोण बोलत असतील त्यांना सुद्धा, एका दिवसात सांगून कधी एवढी गर्दी जमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम गनिमी काळाचं काम आहे. आम्ही तुम्हाला दिलेला शब्द आहे, आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना दिलेला शब्द आहे, तटकरे साहेबांचा शब्द आहे. या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते तटकरे साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन काम करणारे आहेत. त्यामुळं आमचा प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. युतीमध्ये कुठं वितुष्ट नाही आहे. ही सारी मंडळी भरतशेठच्या मागे खंबीरपणे उभी आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मतदान पेटीतून समजेल की भरतशेठ गोगावले यांनी 40,000चा आकडा ठेवलेला आहे. तो 40,000 आकडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार करण्यासाठी ताकदीने त्यांच्यासोबत उभी आहे. हे सांगण्यासाठी आजची खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही सभा सुरू केल्यात. या सभा अशा सुरू नसता होत, एक दिवशी सांगून होत नाही, काम करत नाही असं कोण म्हणत असेल तर त्यांनी येऊन बघा. माझी पत्रकार साहेबांना विनंती आहे, दाखवा चित्र की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत भरतशेठ गोगावलेंच्या मागे खंबीरपणे उभा आहे. उद्याच्या काळामध्ये अनेक योजना आपल्याला या ठिकाणी आणायच्या आहेत. रियानभाईचं कौतुक करू तेवढं थोडं आहे. सुभाष शेठ, कौतुक करून सांगणं गरजेचं आहे. या भागामध्ये अनेक जनसुविधा यायला पाहिजेत म्हणून रियानभाई अहोरात्र प्रयत्न करतात, साहेबांकडे जातात. धरणाचा सुद्धा प्रस्ताव रियानभाईने या ठिकाणी केलाय. मगाशी त्यांनी खऱ्या अर्थाने उल्लेख करायला पाहिजे होता. या ठिकाणी मुबलक पाणी आणि सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी रियानभाईचा नेहमीच प्रयत्न आदरणीय खासदार साहेबांकडे असतो. या भागामध्ये जास्तीत जास्त निधी कसा मिळेल त्यासाठी रियानभाई नेहमीच प्रयत्न करत असतात. तालुक्यामध्ये आमच्याशी संघर्ष करतात की खाडीपट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही सांगून जातात, काही ठोकून जातात. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही त्यांची भूमिका असते. पण आम्ही खोटं बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही. जे आहे ते सत्य बोलतो आणि सांगायचं काम आम्ही करतो. तटकरे साहेबांचा एक स्वभाव आमचा असा आहे की दिलेला शब्द पाळायचं. मागे साहेब खासदार झाले, 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला. रियानभाई आमच्या असतील, अत्तारभाई असतील, त्यांनी अशीच एक छोटीशी मीटिंग लावली. ती प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले, विकासाबाबत मी चर्चा केली, साहेबांच्या कानावरती घातले. साहेब बोलले 2 वर्षात आपल्याला निधी आला नाही. तरी सुद्धा अत्तारभाईचं म्हणणं असतं का काहीतरी काम झालं पाहिजे आणि मग ते कामाला थोडीशी गती आपण दिली आणि जे काय आपल्याला छोटी मोठी कामं आहेत ते आपण करत गेलो. त्यामध्ये आपली 5 वर्षे निघून गेली. परत साहेबांची निवडणूक आली.
चांगल्या पद्धतीने आपण लोकांनी काम केलं ते केलं, नाही ते नाही, पण ते चांगल्या पद्धतीने काम केलं आणि साहेब चांगल्या पद्धतीने निवडून गेले. आता दिवस आपले आहेत. आता दिवस आपले असे आहेत की भरत शेठने सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि भरत शेठने काम केल्यामुळं भरत शेठची परतफेड आपल्याला करायची आहे आणि तो आदेश आम्ही घेऊन तुमच्याकडे आलोय की तटकरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भरत शेठला चांगल्या पद्धतीने निवडून द्यायचे आहे आणि त्यांचा नारा आहे 40 पार. तो 40 पार करण्यासाठी आज तुम्हाला आम्हाला इथं बोलवलं गेलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. काम करणाऱ्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचे आहे. वरती खासदार साहेब आहेत, खाली आमदार भरत शेठ आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे आणि विकासासाठी ही जोडी आपली दोघे गेले पाहिजेत. ही भूमिका मनाशी ठेवून आपण हे काम करायचे आहे. बंधूंनो, बराच वेळ झालेला आहे, मी काही जास्त बोलत नाही कारण अध्यक्षाने आमच्या बरंच काही उकलबेर केलेली आहे. तरी आपण आमच्या रियानबाईच्या शब्दाला आणि आत्तारबाईच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलात. मी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझे दोष संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.